मठात आयोजन केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच जांभूळमुळे गावाच्या विकासाची अर्थातच ही परभणी आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच योगेश दादा भरत जांभळे पुरस्कृत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। तर पाहतो आपण अंशिका इलेव्हन संघाचे पुरस्कर्ते अर्थातच अमोल दादा जांभळे यांच्या माध्यमातून तुषारजी जांभळे यांना 1001। त्याचबरोबर पाहतो आपण धनाजी राजेश शेडगे यांच्या माध्यमातून तुषार सरांना 501चा धनादेश दिला जातोय। खऱ्या अर्थानं कौतुकाची थाप नक्कीच दिली जाते या व्यक्तिमत्वावर। खऱ्या अर्थाने जांभूळमुळे गाव हे गाव अक्षरशः पाहते चर्चेमध्ये कोणी आणलं असेल, हकीकार विचार करायचा झाला तर कास पठार विभाग कोणामुळे बनला जातो, अर्थात ते नाव असेल द व्हॉइस ऑफ कास पठार, अर्थातच महागुरु तुषारजी जांभळे सर। जातो आपण मार्चच्या दिशेने, तिथे आपल्याला पाहायला मिळते शिवतेश पारंबे बनाम आपल्याला लढत पाहायला मिळते। अर्थातच सांडवली पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते राईट मोर द विकेट नाही ते समोरच्या बाजूने स्वीट साउंड ऑफ द बॅट AK-47 डिस्क्या येतोय 4 धावा। अमोल शेडगे पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग गेली, अक्षरशः आपला बॅटचा बोलबाला राहिला गेला तोच अमोल शेडगे पुन्हा एकदा आपल्या बॅटच्या सहाय्याने अक्षरशः क्रीडांगणाला आग लावतोय। चिक त्याचबरोबर अंबानी टीमचा एक नवयुक्त खेळाडू सातत्यपूर्वक लेदर बॉलचा देखील धडे घेतोय, असा एक प्रभावित करणारा खेळाडू यश शेडगे यांनाही आम्ही विनंती करतोय आपण या आपल्याला देखील रोख कॅश प्राइज आहेत। शेडगे राजे 11 या टीमचे संघ मालक आणि खऱ्या अर्थानं सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पूर्व अध्यक्ष आणि कास पठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते, शांत संयमी व्यक्तिमत्व धनाजी राजे शेडगे साहेब यांच्या माध्यमातून यशला देखील एक प्राइज येते। 1001 रुपयांचा धनादेश आहे यश शेडगे यांच्यासाठी। खऱ्या अर्थाने यश शेडगे सध्याच्या घडीला प्रभावित करतोय, लेदर बॉलचा क्रिकेटचा अनुभव देखील त्याच्या गाठीशी आहे आणि साताऱ्याचा कंदीपेढा भूषण गोळे यांच्याकडून तो धडे घेतोय आणि आज मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तो आपलं वलय प्राप्त करतोय। यशला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि यशला देखील देऊया आपण 1001 रुपयांचा धनादेश। थँक्यू सो मच। आणि तो तुर्तास मी इथे थांबतोय, पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, तिथे आवाज ऐकायला मिळेल सचिनजी शेडगे सर यांचा। तर जातो पण मॅचच्या दिशेने आपल्याला युद्ध पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये चोप मार दिलाय तो पण पाहतो आपण कमलेश यांना। हकीकत पाहिले गेले तर पहिले षटक समाप्तीच्या नंतर 24 धावा। पुढचं षटक अजय केरेकरिता फुल टॉस चेंडू ताच्यावरती कडक प्रहार, चेंडू सीमा रेषा पार आलाय चौकार। सूर्यकांत गोगावले देखील फायर होताना आपल्याला पाहायला मिळते। सूरज डुबा है यारो 2 6 पावर से मारो, रास्ते भुला दो सारे गेंदबाज के। मित्र म्हणे ना गोलंदाजावरती चढवला हल्ला बॅट्समन सूर्यकांत आणि अमोल शेडगे यांचा बोलतोय बॅटचा बल्ला। धावा आपल्याला पाहायला मिळतात 28च्या घरामध्ये सूर्यकांत गोगावले स्ट्राईकला। इथे पुन्हा एकदा स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळते, प्रभावित करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, तिथे मिळते व्हाईटच्या स्वरूपातील ही धाव। या व्हाईटच्या साह्याने धाव फलक जाऊन बोललो तब्बल 29च्या घरामध्ये। तर पाहतो आपण सूर्यकांतजी गोगावले यांच्या साडी विशालदादा पवार यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 200 दिले झाले। इथे झेल उडाला, या झेल महत्वाचा असेल परंतु काय घडते मैदानाच्या आतमध्ये, भांडणं सासू सुनेची ना आयटम कोणाची ही गत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। झेल घेण्याचा प्रयत्न झाला गेला परंतु त्या झेलमध्ये यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते। सरपंच चषक 2025 पर्व क्रमांक 5चा हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। फ्रेंड्स ग्रुप यांच्या माध्यमातून सूर्यकांत गोगावले यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय, बक्षिसांचा वर्षाव केला जातोय जणू काही। इथे डान्सिंग दरगाम फटका फसलाय, फटका आपल्याला पाहायला मिळतोय, तिथे झेल देखील सूर्य घेतला गेला। तर पाहतो आपण शिवतेश पारंबे टीमचा मैदानातला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि अमोलदादा जांभळे यांचा सातत्याने या टीम वरती एकंदरीत पारंबे गावाच्या या क्रिकेट प्रेमींवरती सातत्याने पाठिंबा असतो। अर्थातच अमोल जांभळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जर का शिवतेश पारंबे टीमने आज जर ट्रॉफी मारली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल। सांगून गेला तुका पैशाला मुकू नका।
स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते सरपंच चषक 2025. पहिला मित्र म्हणेल पहिला असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. त्या आयोजनामध्ये ग्रामस्थांनी आपल्या सरपंचाला मान दिलाय. अर्थातच योगेश दादा जांभळे आपल्याला पाहायला मिळतात. नवनिर्वाचित सरपंच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या स्वप्नातून एकंदरीत ग्रामविकास मंडळ जांभूळमुरे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा याच देही याच डोळ आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग ऑर्डरवरती मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी आलेत राकेश गाडगे. टीमचे कर्णधार मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत धावसंख्या आपल्याला 31च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू अजय जी केरेक आपल्याला पाहायला मिळतात. इथे समोरच्या बाजूने फटका फसला की काय, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जातो घुंगारा घेऊन सीमा रेषा पार आलाय. सरपंच चषकाचा दिमागदार चौकार राकेश गाडगे ऑन फायर. कप्तान चला सीनातान. एकंदरीत धावफलकावरती जाऊयात मंडळी. धावफलक जाऊन पोहोचलं 35च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 35 धावा आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांच्या पाठीमागे किती धावा करणार. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो अजय जी केरेकर यांचा. इथेच चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्याचा भरपूर समाचार गॅप मोठा नाही. धावांचा तोडा मिळतील 4 धावा. आलाय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार राकेश गाडगे यांच्या बॅट मधून जरूर आलेत आणि सांगून दिले शेर अभी भी जिंदा आहे. मैदानाच्या आतमध्ये धाड फोडली गेली अमोल शेडगेने. धाड फोडली गेली सूर्यकांतजी गोगावलेने. आता धाड फोडताना आपल्याला पाहायला मिळतोय या टीमचा पट्ट्या राकेश गाडगे. इथे पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल दर्शक. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय लगातारचा 3रा चौकार राकेश गाडगे यांच्या बॅट मधून. लगातार 3 चौकार आले. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 43च्या घरामध्ये. दुसरं षटक समाप्त झालं मंडळी. 2 षटकांच्या प्रभावातून पाहतो आपण 43 धावा. चोप मार दिलाय मी तर म्हणेन, परंतु विसरून चालणार नाही की या सांडवली संघानं बोर्ने सारख्या बलाढ्य टीम्सला पराभूत केलंय. म्हणजे आज देखील अजय केरेकर आणि पूर्ण त्यांचा स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय. आज काहीतरी करायचं. या सरपंच चषकावरती आपली एक ट्रॉफीवरती नजर फिरवावी हाच प्रयत्न असेल तो म्हणजे सांडवली आणि शिवतेज पाराबे टीमचा. ट्रॉफीचा अनावरण करायचं पाहायला गेलं तर अक्षरशः मनमोहून घेणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. लाख लाख मेणबत्त्यांनी उजळून काढणारी स्पर्धा आज नवी मुंबईच्या क्रीडा पंढरीमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दर्शन. आता दर्शनला दर्शन द्यावं लागेल. इथे प्रकट व्हावं लागेल, परंतु इथे फटका सुरेख आपल्याला पाहायला मिळतो. स्कोअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडा फंबलिंग आपल्याला पाहायला मिळतोय. फेकणार उचलणार तत्पूर्वी आता रनआउटच्या स्वरूपात होतंय. अजून एक दे धक्का इरादा पक्का टीम शिवतेज पाराबे टीम्सला. अजून एक धक्का लागला गेला. अमोल शेडगे मी तर म्हणेल या मॅच मध्ये गमवला असेल. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं त्याची बॅट बोलली गेली. पहिल्या मॅच मध्ये लगातार 5 षटकार 6 षटकार आला असता, परंतु खेळाडू वृत्ती दाखवली गेली आणि सन्मान दिला. हेच तर आहे क्रिकेट. परंतु आता मॅचच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत धावसंख्या जाऊन पोचली 44च्या घरामध्ये. 44 धावा आपल्याला पाहायला मिळतात. क्रीडांगणाचा विचार केला तर 180 क्रीडांगण सभोवताली पाहता पण प्रेक्षकांची गर्दी. याच नवी मुंबईतील ऐरोली हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते आणि याच क्रीडांगणावर ते आपल्याला पाहायला मिळते सातारा जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा. अर्थातच श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जांभूळमुरे आयोजित सरपंच चषक 2025 पर्व 5चा हा थरार. गतवर्षीप्रमाणे देखील अगदी स्पर्धा थाटामाटात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा दर्शन. स्ट्राईकला नागेश. इथे फटका सुरेख आला समोरच्या बाजूने. तिथे क्षेत्ररक्षक धावतो पडतो, परंतु शेवटच्या मोमेंटला काय घडलं गेलं. गाईत गाई चष्मा सापडत नाही. अखेरकार पाहता पण चेंडू सीमा रेषा बाहेर गेलाय आणि आलाय तिथे चौकार. एकंदरीत धावसंख्या आपल्याला 48च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. संघाचा अर्धशतक होईल का होईल हरकत नाही. 48 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नागेश शिडगेच्या पहिल्या चेंडूच्या पाठीमागे 4 धावा आल्यात. उर्वरित काही चेंडू शिल्लक. दर्शनला तर दर्शन द्यावं लागेल, कमबॅक करावं लागेल, कारण की धावफलक उंचावताना आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका सुरेख मुंबईचा मरीन ड्राइव्ह आणि बॅट्समन नागेश शेडगे यांचा कव्हर ड्राइव्ह आलाय षटकार. काय फटका. जशी काय चफराक लावली गेली की एखाद्याने कानफडात जशी मारावी तसं बॅटला बॉलच्या साहाय्याने मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं. एकंदरीत धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचली 54च्या घरामध्ये. संघाचं अर्धशतक झालं. टीम पारंबे टाळ्या होईला हरकत नाही. टाळ्यांचा वर्षाव केला जातोय. दर्शनला कमबॅक करावा लागेल. धावफलक आपल्याला खूपच पाहायला मिळते. 54 धावा. पुढचा चेंडू
इथे पाहतोय चेंडू सुरेख आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूला थोडीशी उसळी दिली गेली आणि त्याचा भुगतान अर्थातच पाहतोय तिथे मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 55 धावा आपल्याला पाहायला मिळतात या संध्याकाळच्या सत्रामध्ये. सूर्यास्ताला जाताना आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु आज सरपंच चषक 2025 पर्व क्रमांक 5चं स्वप्न आज सत्यात उतरवताना आपल्याला पाहायला मिळतंय. योगेश दादा जांभळे आणि त्यांचे पूर्ण सहकारी यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका सुरेख क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जरूर गेला आणि टिपलाय. अजून एक धक्का तो म्हणजे टीम शिवताईच पारंबे टीम्सला. नागेश बॅक टू डग आउट. एकंदरीत पाहता आपण झेल पाहायला मिळाला. सतीश यांच्या माध्यमातून सुरेख झेल घेण्यात आला. धावफलक आपल्याला 55च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. मित्र म्हणून स्वप्न सुरुवात केली गेली आणि त्या स्वप्नाचं उत्तर देत असताना आता स्वप्न साकार करावं लागेल, तो म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये टीम सांडवली टीम्सला. अजय वरती भरपूर नजर असतील एवं त्यांच्या पूर्ण स्क्वॉड वरती प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतील. याची देखील वर्णी लागली गेली सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये. तोच प्रथमेश पुन्हा एकदा बॅटिंग ऑर्डर वरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू फेस करत असताना पाहायला मिळेल. दर्शननं कमबॅक केले परंतु खूप मी तर म्हणेन वेळ झाला. इथे फटका जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉडी लगतचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. तिथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा, तिथे दुसरी धाव देखील पूर्ण झाली, तिसरी देखील झाली. आता चौथीचा प्रयत्न केला जाईल का. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ही परिस्थिती पाहिल्यावर एकच म्हणेन, इथून तिथून पेरलं मी लसून. आणि जर का मॅच हारली टीम्स तर घ्यावी लागेल तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये फरशी पुसून. कारण की मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर चाचपड क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोचले 58च्या घरामध्ये आणि 59 धावांचा भला मोठा डोंगर उभारला गेला अर्थात टीम शिवतेश पारंबे याने. यानंतरची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम सायली पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला टीम असेल अंबानी. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपणास विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि तिथे देखील टॉस केला जाईल. खऱ्या अर्थानं नवनिर्वाचित सरपंच अर्थातच योगेश दादा भरत जांभळे यांच्या शुभ हस्ते नक्कीच आपण टॉस करणार आहोत. त्याचबरोबर आवळे सर यांना देखील विनंती करतो की आपण देखील जायचं आहे, आपला शुभ हस्ते नक्कीच टॉस केला जाईल. आपल्याला पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं आवळे सर. पाहायला गेलं तर नवी मुंबईतील कोपर खैरणे विभागाचे समाजसेवक आवळे सर यांच्या शुभ हस्ते नक्कीच आपण टॉस करणार आहोत. कॅप्टन्स आपण यायचं आहे. त्याचबरोबर अंकुशदादा चिकणे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आज खऱ्या अर्थानं सरपंच चषकचा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच कसा असावा, खऱ्या अर्थानं 3 गावांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाची पोच पावते अर्थातच गावाचा विकास हाच ध्यास असेल तो म्हणजे योगेश दादा जांभळे यांच्या माध्यमातून. चला टीमचा अंबानी आपण तर आता आपण सुनील दादा बादापुरे देखील आले आहेत. नक्की टॉस केला जाईल कारण की ट्रॉफी जर पाहायला गेल्या तर मन मोहून टाकणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. या ट्रॉफी कोणत्या गावामध्ये जाणार आणि आज सरपंच चषकाचा किताब कोणाच्या गावामध्ये जाणार याचा प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहताना मिळेल. तर चला आपण बॅट्समन आपण लगोलग मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. तर आता आपण टॉस जिंकला गेला तो म्हणजे अंबानी टीम्सने प्रथमतः बॅटिंग निवडले आणि आमंत्रित केले ते म्हणजे टीम सायली टीम्सला अर्थातच गोलंदाजीसाठी. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायली यांना आता क्षेत्ररक्षण करावं लागेल. चला बॅटिंग टीम्स आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. तर पाहतो आपण फ्रेंड्स ग्रुप खऱ्या अर्थानं मैत्रीचा ऋणबंध जडणारा हा मित्रपरिवार आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच अमोलदादा जांभळे असतील, त्याचबरोबर पाहतो आपण विजय चव्हाण असतील, त्याचबरोबर प्रशांतदादा शेडगे, त्याचबरोबर देवेंद्र मोरे आणि त्याचबरोबर पाहतो आपण
राजेश शेडगे 11 संघाचे संघ मालक अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात. धनाजी राजे शेडगे यांच्या माध्यमातून आम्हा माझ्या या समालोचनासाठी देखील 501चा धनादेश आला. थँक्यू सो मच दादांनो. खऱ्या अर्थानं आज मित्र परिवार देखील पाहायला मिळते. एवढं जोडी म्हटलं जाते, मैत्रीचा ऋणाबंध कसे जोडावे हे शिकलं जातं. अर्थात प्रशांत दादा शेडगे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर धनाजी राजे शेडगे, देवेंद्र मोरे, विजय चव्हाण, योगेश शेडगे आणि अमोलदादा जांभळे. मैत्रीचं एक ऋणाबंध, एक मैत्रीचा धागा कसा जोडला जातो तोच धागा जोडण्याचं काम सातत्याने त्यांच्या माध्यमातून या कास पठार विभागामध्ये केलं जातं. ज्यांना कोणाला मैत्री जपायची असेल तर या पट्ट्यांचं नक्कीच उदाहरण घ्या, कारण की कास पठार विभागातील जिवंत ज्वलंत उदाहरण मैत्रीचं आपल्याला पाहायला मिळते. जातो पण मॅचच्या दिशेने मला मोठा डोंगर जरूर उभारलाय, परंतु या डोंगराला खिंडार पाडणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आली गेली. अर्थातच एका बाजूला पाहायला मिळते अजय केरेकर, तर दुसऱ्या बाजूला अतुल. इथे पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, तिथे चेंडू उडालाय. क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि लागलेला पहिला चेंडूवरती पाहतो टीम सांडवली टीम्सला. अर्थातच पाहतो आपण बिग बॅटल रंगलं गेलं आणि या बॅटल मध्ये अक्षरशः पाहतो आपण अतुलला मैदान सोडावं लागलं. अक्षय शेडगे याच्या माध्यमातून नक्कीच झेल घेण्यात आला. खऱ्या अर्थानं या टीमचे स्पॉन्सर आहेत शिवतेज टीम्स. दोन्ही पाहायला गेलं ना तर या टीम्सला जर्सी कोणी स्पॉन्सर केली असेल तर ते नाव येतं अक्षय पांडुरंग शेडगे. त्यांच्या माध्यमातून झेल घेण्यात आला. तर पाहतो आपण मैत्री ग्रुप यांच्या माध्यमातून पाहतो आपण अर्थातच पाहतो आपण आमच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालं. थँक्यू सो मच. हेच प्रेमची अपेक्षा संपूर्ण कास पठार विभागामध्ये केला जातो. जातो पण मॅचच्या दिशेने राकेश गडे आपल्याला पाहायला मिळते. इथे डान्सिंग जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला गेला. तिथे मिळते फक्त डिक्लेअर स्वरूपातील एकच धाव, एकापेक्षा काही मिळणार नाही. चला चेंडूची मागणी केली आयोजक, आपण द्यायचा आहे. तर पाहतो आपण बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. टीम आपल्याला पाहायला मिळते शिवतेश पारांबे आणि त्याचबरोबर अंबानी या टीमवरती बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. खऱ्या अर्थानं फ्रेंड्स ग्रुप यांच्या माध्यमातून जर दोन्ही टीम्स बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केला, बक्षिसात पात्र झाल्या, तर त्या टीम्सला 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल या ग्रुपच्या माध्यमातून. तर मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. आज सरपंच चषक म्हटलं गेलं तर ग्रामपंचायतमध्ये पैसा खूप असावा आणि आज बक्षिसांचा वर्षाव नक्कीच केला जातो या आयोजनाच्या माध्यमातून. राकेश गडके आपल्याला पाहायला मिळतात. इथे डान्सिंग खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळतं. जोपर्यंत अजय केरेकर मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत मी तर म्हणेन मॅच जिवंत राहणारच यातील मात्र शंका नाही, कारण की अजय केरेकर असा हा खेळाडू आहे ना मित्रांनो, तो नक्कीच होत्याचं नव्हतं करणार. ते करावं लागलं. आता या क्षणाला टीम अडचणीत सापडली, या टीमला बाहेर काढावा लागली. इथे फटका जरूर आला. स्कोरलकचा क्षेत्ररक्षक सूर्यकांत गोगावले आपल्याला पाहायला मिळते. चपचिता चिता आणि त्याच्या माध्यमातून सूर्य क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण जरूर करण्यात आलं आणि तिथे मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन पडली 2च्या घरामध्ये. किशोरदादा केरेकर यांच्या माध्यमातून अजय दादा केरेकर यांनी मॅच जिंकवली तर 501चा धनादेश दिला जाईल. आणि इथे पाहतोय जरूर फटका आला होता, परंतु त्या फटकेचे चटके सोसावे लागतात. फक्त मिळेल एकच धाव, एकापेक्षा काही मिळणार नाही. अजय केरेकर प्रयत्न करावे लागतील. सह्याद्री सुपरस्टार मध्ये आज बोली लागली गेली. सातारा ग्रामीण क्रिकेट लीग मध्ये आज त्या बोलीची साजेशी खेळी करावी लागेल. आज खेळावा लागेल गावासाठी, इथे गावासाठी खेळावा लागणार. प्रीमियर लीग मध्ये तुम्ही संघाच्या विजयासाठी आणि संघ मालकासाठी जरूर घेता, परंतु या क्षणाला तुम्हाला इथे या क्षणाला आपल्या गावाच्या सन्मानासाठी खेळावा लागेल. फटका जरूर चांगला होता, परंतु मैदानाचा आढावा आपल्याला पाहायला मिळाला, नैसर्गिक अडथळा आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मिळते फक्त एकच धाव. बिना संघर्ष किए जैसे कार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील अजय केरेकर टीम्सला. इथे फटका जरूर आलाय. सीट साउंड ऑफ द बॅट आमंत्रण दिले साऱ्या गावा. वादळ आलं सांडवली गावाचा. अजय केरेकर सांगतो आता मैदानाबाहेर जावा, मैदानाबाहेर जावा. षटकार आला गेलाय, षटकार आला गेलाय.
फटका आपल्याला सुरेख पाहायला मिळाला. एकंदरीत धावा संख्या जाऊन बोलली तब्बल 9च्या घरामध्ये. आगाज हो चुका है, धमाका भी बाकी है. अरे इधर ही ले चलो नवी मुंबई के शहर में, जहां सरपंच चषक 2025 जांबुलमुरे गांव का तूफान आ चुका है, तूफान आ चुका है. जय दादा केरेकर यांच्या माध्यमातून अजय केरेकरने जर मॅच जिंकवली तर 501चा धनादेश दिला जाईल. आज विषय पैशाचा जरूर नाही, परंतु आज या क्षणाला जर जिंकलात तर ट्रॉफीमध्ये नक्कीच तुम्ही पार्टिसिपेट होणार. आज ट्रॉफीवरती नजर कोण फिरवणार, टीम शिवतेज पारंबे की दुसऱ्या बाजूला सांडवली टीम्स, हे देखील पाहणं गरजेचं राहील. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या संबंधित फक्त आणि फक्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या एकंदरीत 9. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय सिद्धार्थ. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते डावपुरी हाताचा गोलंदाज. स्ट्राईकला देखील आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय कमलेश आणि अजय केरेकर बंधनची जोडी मैदानाच्या आतमध्ये. या क्षणाला सामना जिवंत ज्वलंत करणार का? करावं लागेल मित्रांनो, करावं लागेल. ट्रॉफीवरती नजर फिरवावी लागेल आणि विजय प्रस्थापित करावा लागेल. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू पाहतात. तिथे रनआउटचा धोका म्हणून का डायरेक्ट हिटचा मानस होता, परंतु तिथे बाल बचावला गेला. मी तर म्हणेन शॉट रोखून ठेवला असेल कमलेशने, परंतु आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचला गेला. आता स्ट्राईक कोणाकडे आले? अर्थातच पट्ट्या सांडवली गावाचा अर्थातच पाहायला मिळतोय अजय दादा केरेकर. दादागिरी करावी लागेल अजय दादांना या क्षणाला. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 10च्या घरामध्ये. 11 चेंडू 49 धावाची आवश्यकता असेल. इथे फुलटा चेंडू होता, परंतु इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? फुलटा चेंडू म्हटलं गेलं तर आम्ही सातत्याने म्हणत असतो, आम्ही त्याच्यासाठी ओळखलं जातो, अग पोरी तो सपनात ये ना. आणि मी तर म्हणेन या बॅट्समनच्या कानफाडात साताड देना. खऱ्या अर्थानं फुलटा चेंडूचा भरपूर समाचार घ्यायचा होता अजय दादा यांना, परंतु समाचार घेता आला नाही या क्षणाला. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धार्थ याचा. इथे बॅटची नरज घेतली, उसळी मारली होती सागरदादा शेडगे यांनी, परंतु तिथे मिल फक्त आणि फक्त एक धाव. इथे काय घडणार मैदानाच्या आतमध्ये? गरिबीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याला जर श्रीमंतीमध्ये रूपांतर करावायचा असेल तर तुम्हाला बॅटची भाषा बोलावी लागेल. इथे मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? वाईट बॉलचा चेंडू. जणू काही पाहतोय आपण पालाट क्रमांक रबाळे ठाणे जाणारी ट्रेन चुकून 2 वरती गेली की काय? वाईटचा चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. धावफलक जाऊन बोललो तब्बल 13च्या घरामध्ये. आता कोण कोणाचे 13 वाजवणार या क्षणाला हे देखील पाहणं गरजेचं राहील. इथे डान्स खेळण्याचा प्रयत्न, कव्हरचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत चाटत पुसत गेला, परंतु तिथे अडवला गेला चेंडू आणि तिथे मेल या धावून काढलेल्या 2 धावा. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये? इक्के दुक्के से क्या टीम जीत पाएगी सांडवली टीम्स जब तक छक्क्यावर चौके की बारिश न हो. इथे बरसावं लागेल, मेघराजाला आमंत्रित करावं लागेल टीम सांडवली संघाच्या 2 पट्ट्यांना. पुन्हा एकदा सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे काय घडतंय? शेवटच्या मोमेंटला विसरून गेले होती की बॅट माझ्या हातामध्ये आहे. एकच करावं लागेल. सातारचा कंदी पेढा नाशिकची भेळ, सातारचा कंदी पेढा नाशिकची भेळ. सांडवली कर, आता आली तुमची वेळ. आता ती वेळ आणावी लागेल या क्षणाला. इथे फुलटॉस चेंडू, ताच्यावरती कडक प्रहार, चेंडू जाईल 1 ऑन बाउंड, सोड दर मिळतील 4 धावा. आलाय चौकार बॅट्समन कमलेशच्या बॅट मधून. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला मंडळी. 2 षटकाच्या समतेनंतर धावसंख्या 19च्या घरामध्ये. आता समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि धावा बनवायला लागतील, ते म्हणजे 40. होईल हरकत नाही मित्रांनो. क्रिकेटच्या सामन्यामध्ये काही होतं, एकच करावं लागेल. 6 चेंडू 40 धावांची आवश्यकता. होईल हरकत नाही, होणार. आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, हे दाखवावं लागेल अजय खेरेकर यांना. आणि या क्षणाला सामना आपल्या मी तर म्हणेन मुखामध्ये टाकावा लागेल. एकंदरीत विचार करायचा झाला तर शिवतेज पारमे टीमच्या पोटामध्ये घास जरूर गेला विजयाचा. त्या घासाला पुन्हा एकदा हात घालून काढावा लागेल.
6-4चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर योगेश दादा शेडगे आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू पाहतो आपण. इथे फटका जरूर आलाय. से फटका अगदी समोरच्या बाजूला मारलेला पाहतो. फटका आलाय अजय दादा केरेकरच्या बॅट मधून 4 धावा. चौकार आलाय. आता 5 मध्ये 36ची आवश्यकता. हरला तरी चालेल मित्रांनो, परंतु मैदान गाजवता आला पाहिजे. आणि पुढच्या क्षणाला या टीम्सने तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की ही आणि हा खेळ माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा खेळ होता. ती वेळ आणावी लागेल टीम सांडवलीला. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील. 5-36चं समीकरण. इथे आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू खाली नागेश शेडगे आपल्याला पाहायला मिळतात. करणार नाही चुकी आणि पकडलाय. एक अविस्मरणीय झेल आणि संपलाय अजय दादा केरेकर यांचा प्रभावित खेळ. मोठा अडसर दूर केला मी तर म्हणेन. 90% सामना आपल्या खिशामध्ये जरूर टाकला गेलाय. आता सामना सुटत चाललाय. आता समीकरण असेल येणारे 4 चेंडू आणि 36 धावेची नितांत आवश्यकता असेल. जम्याची बाजू राहिली गेली म्हणजे ती टीम शिवतेज पारमेच्या प्रथमता फलंदाजी स्वीकारली गेली आणि त्याचा भरपूर समाचार अर्थातच उभारलेले एकूण 60 धाव आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे स्विंग अँड मिस. अक्षरशः पाहिले गेले तर बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि ते पाहतो आपण चेंडू आलाय डॉट. धाव संख्या स्थिर होताना आपल्याला पाहायला मिळते. एक हाती सामना जिंकण्याचा प्रयत्न केला जातो शिवतेज पारंबे टीमच्या माध्यमातून. इथे फटका जरूर आलाय. फटक्यामध्ये ताकद नजाकत. चेंडू इट्स आउट ऑफ द पार्क. आलाय सरपंच चषकाचा दिमागदार षटकार. तेव्हा आपण जांभळमुरे गावाचे कार्यकर्ते विश्वास श्रीपती जांभळे दादांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तर हा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सचिन दादा जगन्नाथ जांभळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नक्कीच इथे आपण सन्मान करायचा आहे या व्यक्तिमत्वाचा. खऱ्या अर्थानं जांभळमुरे गाव म्हटलं गेलं तर थोरा मोठ्यांची पुण्याई आणि आज खऱ्या अर्थानं हीच पुण्याई व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. पाहून येते घरा तोची दिवाळी दसरा. खऱ्या अर्थानं पाहता आपण सरपंच चषकामध्ये आज हा सन्मान पाहायला मिळतोय आणि नक्कीच हा सन्मान देखील करताना पाहायला मिळते. तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढली. तुम्ही आलात या सरपंच चषकाला 4 चांद लागले गेले आणि आमच्या सर्व खेळाडूंचा देखील मान उंचावला गेला. थँक्यू सो मच. पाहता आपण नवनिर्वाचित सरपंच योगेश दादा जांभळे देखील आपल्याला पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थानं जांभळमुरे गावानं स्वप्न पाहिलं होतं की आमच्या गावामध्ये एक समाजसेवक नक्कीच निवडून आणला गेला. फक्त आणला नाही, खऱ्या अर्थानं त्याला या भावल्यावरती बसवलं गेलं आणि गावाचा विकास करण्याचं ज्यांनी धाडस मानलं होतं अर्थातच ते व्यक्तिमत्व पाहायला मिळते. योगेश दादा जांभळे आज आपल्याला पाहायला मिळतील. जाऊयात मैदानाच्या दिशेने. इथे फटका जरूर आलाय परंतु तिथे मिळणार फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पाहतो आपण सामना जिंकला गेलाय. अर्थातच टीम शिवतेज पारंबे हार्डलक बॅडलक टीम सांडवली. तुम्ही इथपर्यंत आलात आणि या स्पर्धेमध्ये आपली शोभा वाढवली गेली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 7 चेंडूंच्या पाठीमागे तब्बल 20 धावा कुठल्या गेल्या. अर्थातच टीम शिवतेज पारंबे टीमचा अष्टपैलू खेळाडू चपळतेचा चिता मिस्टर सूर्यकांत घोगावले ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर पाहतो आपण सूर्यकांत दादा गोगावले आपण आज विनंती करतो की आपण इथे यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. खऱ्या अर्थानं हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी पाहतो आपण ज्या खेळाडूला आपण या विभागामध्ये यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून ज्याला सातत्याने पाहिलं जातं जांभळमुरे गावामध्ये खऱ्या अर्थाने या खेळाडूनं एक गोष्ट जरूर कमवली की सकाळी उठायचं आपल्या पूर्ण टीम्सला गोळा करायचा आणि प्रॅक्टिस करायची आणि त्या प्रॅक्टिसचं उत्तर अर्थात बक्षीस मारून द्यायचं. अर्थातच पाहतो आपण राहुल दादा शेलार यांच्या शुभ हस्ते नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण सूर्यकांत गोगावले यांना देणार आहोत. अजून एक मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल.